नमस्कार. आज आपण रक्षाबंधन स्पेशल खूप छान टेस्टी अशा मिठाईची रेसिपीज आणलेल्या आहेत, ज्या की आपण खूप सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. बाहेरच्या भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी रक्षाबंधनसाठी ह्या छान अशा रेसिपीज बनवू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण इथे पहिल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. रक्षाबंधन असो की कोणताही सण, तोंड गोड करायलाच हवं. अशा वेळेस मिठाई खूप जास्त महाग होतात. चला तर मग घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवूया मिठाई. इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे. त्यात 1/3 कप साखर टाकून घेतलेली आहे. 3 ते 4 इलायची टाकून घेणार आहे. याला आता आपण बारीक करून घेणार आहोत. तयार आहे पिठी साखर. याऐवजी तुमच्याकडे घरी पिठी साखर असेल तर तीही तुम्ही वापरू शकतात. इथे मी मारीगोल्डचे 12 ते 14 बिस्किटं घेतलेली आहेत. त्यांचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि यांनाही आता मिक्सर जारमध्ये टाकून आपण याचं बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. छान असं बारीक पावडर तयार झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये याला काढून घेणार आहोत. आता इथे एका दुसऱ्या बाउलमध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहे. यात आता 2 चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकतात. आता यात आपण तयार करून घेतलेली पिठी साखर 2 चमचे घालून घेणार आहोत. आता मी इथे काही काजू आणि बदाम घेतलेली आहेत. यांना मी कुटून घेतलेले आहे. यांना तुम्ही चॉपही करून वापरू शकतात. आता इथे मी थोडं दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्याला डेसिकेटेड कोकोनटच्या मिक्सचरमध्ये टाकून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे छान असं सगळ्या गोष्टी एकजूट झालेल्या आहेत. आता यात आपल्याला काजू आणि बदामाची चॉप करून घेतलेले पीसेस टाकून घ्यायचे आहेत आणि यालाही व्यवस्थित एकजीव करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याला आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता मी इथे बिस्किटचं पावडर घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे पिठी साखर घालून घेतलेली आहे. आता यालाही आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यात थोडं थोडं दूध टाकून आपल्याला याचाही घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. मला इथे अर्धा कपापेक्षा कमी दूध लागलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये 1 थेंब आपल्याला फूड कलरचा टाकून घ्यायचा आहे. इथे मी लाल कलरचा वापर करत आहे. आपला हाही गोळा तयार झालेला आहे. आता मी इथे बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता इथे बिस्किटचा तयार करून घेतलेला गोळा आपल्याला ठेवून याला लाटून घ्यायचा आहे. याला आपल्याला लांब असा लाटून घ्यायचा आहे. पाहू शकता गोळा हा आपला छान असा लाटून झालेला आहे. आता आपल्याला साईडला एकसारखं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला खोबऱ्याचं तयार करून घेतलेला मिश्रणाचा लांब लांब असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो या बॅटरवर ठेवून द्यायचा आहे. आता या मिश्रणाला आपल्याला खालच्या लेअरने व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा रोल व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे आणि साईडलाही व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे. आपला रोल हा छान असा तयार झालेला आहे. आता याला आपण बटर पेपरमध्ये कव्हर करून 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत.
1 तास झालेला आहे. मी आपला रोल काढून घेतलेला आहे. छान असा सेटही झालेला आहे. आता आपण याला चांदीच्या वर्कने सजून घेणार आहोत. आता आपल्याला याची छोटी छोटी पीस कट करून घ्यायची आहेत. पाहू शकता आपली मिठाई खूप छान अशी तयार झालेली आहे. कलरही खूप छान असा आलेला आहे. ही मिठाई तुम्हीही नक्की ट्राय करा. आता मी इथे दुसऱ्या मिठाईला सुरुवात करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. आता ते मी भाजून घेणार आहे. इकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात आता आपले शेंगदाणे घालून घेणार आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. आता या शेंगदाण्यांना आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे. पाहू शकता शेंगदाणे गार करून आपण त्यांची साल काढून घेतलेली आहे. आता मी हे मिक्सर जारमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. आता इथे एका बाउलवर मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आता बारीक करून घेतलेलं शेंगदाण्यांचं पावडर आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. पाहू शकता सगळं शेंगदाण्याचं पावडर मी काढून घेतलेलं आहे आणि जे जाडसर आहे ते मी काढून घेणार आहे. आता मी या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर मी इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे. त्यात 1 कप साखर आणि आता त्यात अर्धा कप पाणी घालून आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत. आता आपण चेक करून घेणार आहोत आपला पाक रेडी आहे का नाही. पाहू शकता एक तारी पाक हा आपला तयार झालेला आहे. आता मी हे पावडर सगळं यात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. यात गठोड्या पडू द्यायच्या नाहीये. याच्या पाकाला जर आपण एक तारी बनवलेला नसेल तर आपली कतली ही सेट होणार नाही किंवा शेप घेणार नाही. आता यात मी 1 चमचा तूप घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूडही घालू शकता. मी हे उपवासासाठी तयार करत आहे त्यामुळे मी वेलची पूड घालत नाहीये. तयार आहे आपलं मिश्रण. आता आपण हे बटर पेपरवर काढून घेणार आहोत. इथे मी बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण बटर पेपरवर टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर गार करून घ्यायचं आहे. पाहू शकता हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. आता आपण याला हाताने मॅश करून घेणार आहोत. आता मी इथे एक बटर पेपरला तूप लावून घेतलेले आहे. आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणावर आपण तो बटर पेपर ठेवून घेणार आहोत आणि हे बॅटर लाटून घेणार आहोत.
पाहू शकता आपलं बॅटर हे लाटून तयार झालेलं आहे। आता आपण यांना कट करून घेणार आहोत। हे बॅटर थोडं गरम असतानाच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर चांदीचं वरतही लावू शकता। पाहू शकता आपली शेंगदाणा कतली कट करून झालेली आहे। तरी ते तयार झालेली आहे आपली टेस्टी अशी पीनट कतली, जी की आपण काजू कतलीला रिप्लेस करून बनवलेली आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। आता आपण तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत, जी की आपण ब्रेड आणि बिस्किटापासून बनवणार आहोत। आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसचाही वापर करावा लागत नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे मिक्सर जारमध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे। त्यात 2 ते 3 वेलची घालून घेणार आहे। आणि आता याचा आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायचा आहे। आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता मी इथे 7 ते 8 ब्रेड घेतलेले आहेत आणि आता त्यांचे साइड्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। ब्रेडच्या साइड्स हे कडक असतात, त्यामुळे आपल्याला त्यांना कट करून घ्यायचे आहेत। इथे मी सगळ्या ब्रेडचे साइड्स कट करून घेतलेले आहेत। आता मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे। त्यात आपल्याला या सगळ्या ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत। आता यालाही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपले ब्रेड्स हे खूप छान असे बारीक झालेले आहेत। आता मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता मी यात 3 चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे। आणि आपण तयार करून घेतलेली जी पिठी साखर होती ती 3 चमचे घालून घेणार आहे। हे सगळ्यांना आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी ते दूध घेतलेलं आहे, याला आपल्याला थोडं थोडं करून यात ॲड करायचं आहे। आणि या मिश्रणाचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। येथे मी 2 ते 3 चमचे दुधाचा वापर केलेला आहे। तुम्ही गरजेनुसार दुधाचा वापर करू शकता। पाहू शकता आपला गोळा मळून झालेला आहे। आता याला आपण साईडला ठेवून देणार आहोत। आता इथे मी मारीगोल्डचे बिस्किट घेतलेले आहेत। त्यांचे छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत। आता याची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। आता यालाही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण जी तयार करून घेतलेली पिठी साखर होती त्यातूनच यात 2 चमचे पिठी साखर घालून घेणार आहोत आणि यालाही एकजीव करून घेणार आहोत। आता यातही मी गरजेनुसार दूध टाकून घेणार आहे। हा गोळा मळायला मला 3 ते 4 चमचे दूध लागलेला आहे। पाहू शकता आपला हाही गोळा मळून तयार झालेला आहे।
आता या बॅटरमधून आपण छोटे छोटे गोळे तोडून त्याचे बॉल बनवून घेणार आहोत। असेच मी बाकीचे सगळे गोळे तयार करून घेणार आहे। आता मी इथे ब्रेडचा तयार करून घेतलेला गोळा घेतलेला आहे, त्याच्यातून एक छोटा गोळा तोडून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हातावर त्याला पसरून घेणार आहे। आता मी इथे अशा प्रकारे ब्रेडचा तयार करून घेतलेला छोटा गोळा यात घालून घेणार आहे आणि याला सगळ्या बाजूंनी ब्रेडच्या बॅटरने कव्हर करून घेणार आहे आणि याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा पेढा तयार करून घ्यायचा आहे। आता राहिलेले सगळे पेढे मी तयार करून घेणार आहे। पाहू शकता आपले सगळे पेढे तयार करून झालेले आहेत। आता मी इथे त्याच्या डेकोरेशनसाठी बदामाचे काप घेतलेले आहेत। इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट किंवा चांदीचं वर्की वापरू शकता। अशा पद्धतीने आपल्याला पेढा बदामांच्या कापावर ठेवून दाबून घ्यायचा आहे, म्हणजे बदामाचे काप त्याला चिपकतील। तयार आहेत आपले ब्रेड आणि बिस्किटपासून तयार केलेले पेढे। हे पेढे खूप सॉफ्ट झालेले आहेत, तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही रेसिपी बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात, त्यातल्या त्यात गॅसचा वापरही करावा लागत नाही। तर इथे तयार झालेली आहे आपली टेस्टी अशी मिठाई। आता आपण चौथ्या मिठाईला सुरुवात करणार आहोत। काला जामुन म्हटलं की टेन्शन तर येतच, बनवायचा कसा? तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने साध्या गुलाबजामुनच्या प्रीमिक्स पासून काला जामुन बनवणार आहोत। तर मी इथे बऱ्याच काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी आपण पाक बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 3 कप साखर घेतलेली आहे। ह्यामध्ये आता आपल्याला 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता यामध्ये 2 अख्ख्या इलायची फोडून आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि आता पाकाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आता यामध्ये केसरच्या 7 ते 8 काड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत, जेणे आपल्या पाकाचा कलर छान असा पिवळा होईल। आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। लिंबूचा रस घातल्यामुळे साखर आपली क्रिस्टलाइज नाही होणार। आता सगळं याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण पाक चेक करून घेणार आहोत। तर आपल्याला इथे एकतारी पाक नको आहे, फक्त हाताला चिकटपणा यायला हवा आणि पाहू शकता इथे एक तार बनत नाहीये, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता मी इथे परात घेतलेली आहे। इथे आपल्याला पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे। इथे मी गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे, याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एक गाळणी घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला हे प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। सगळं प्रीमिक्स छान असं गाळून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर कॅरमलाइज होऊन काला जामुनला कलर छान येतो, त्यामुळे इथे आपल्याला 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि आता या प्रीमिक्सला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला व्यवस्थित याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ आपलं मळून झालेलं आहे, पण आता याला आपल्याला हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण पिठाचे जे गोळे बनवणार आहोत त्याला तडे जाणार नाहीत। पाहू शकता छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता परत याला 1 मिनिट आपल्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। आता या पिठामधून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने हातावर व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे। पाहू शकता याला एकाही ठिकाणी तडे गेलेले नाहीत, असं छान असं एकसारखं गोल झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळे जामुन तयार करून घ्यायचे आहेत। आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे। आता इथे काला जामुन तळायची एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल। आता या जामुनला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। एकाच वेळेस 7 ते 8 गोळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत।
आता यांना आपल्याला तळायला घ्यायचं आहे. आपण नॉर्मली जसं तळतो तशा पद्धतीने याला तळायचं नसतं. पाहू शकता खालच्या साईडने याचा कलर डार्क झालेला आहे. हे व्हायला नको म्हणून इथे एक ट्रिक आहे. तर काला जामून तळत असताना तेल सतत आपल्याला एका हाताने हलवत राहायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये गोळे टाकून घ्यायचे आहेत. मी ती प्रोसेस पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. आता यांना आपल्याला मध्यम आचेवर अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. यांना सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या काला जामूनला एकसारखा कलर येईल. इथे जर तुम्हाला गुलाबजामुन बनवायचे असतील तर अशा कलर असतानाच यांना काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पिठी साखर न टाकता यांना बनवायचं आहे. आता आपण इथे गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून घेणार आहोत आणि यांना परत तळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं ब्राऊन कलर आपल्या काला जामुनला आलेला आहे. आता आपण यांना काढून घेणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काला जामुन कसे तळायचे आहेत. ही प्रोसेस करत असताना आपल्याला 2 जणांची गरज पडते. एका जणाने तेल हलवत राहायचं आहे आणि एका जणाने काला गुलाबजामुनचे गोळे यात टाकायचे आहेत आणि यांना सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून सगळ्या काला गुलाबजामुनला एकसारखा कलर येईल. आता इकडे आपला पाक गार झालेला आहे. मी इथे थोडंसं गरम याला करून घेणार आहे. आपला बोट यामध्ये राहील एवढंच आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे. गार झालेल्या पाकामध्ये आपल्याला हे जामून टाकायचे नाहीत. आता यामध्ये आपण हे जामून टाकून घेणार आहोत. आणि आता यांना अशा पद्धतीने पाकामध्ये आपल्याला बुडवायचे आहेत जेणेकरून यामध्ये पाक हा व्यवस्थित जाईल. आता या पाकामध्ये आपल्याला हे जामून अर्धा तासासाठी ठेवायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता आपला काला गुलाबजामुनमध्ये पाक व्यवस्थित मुरलेला आहे आणि त्याची साईज डबल झालेली आहे. आता इथे काला गुलाबजामुनला पाकासोबत सर्व केलं जात नाही तर बिना पाकाचं जे यांना दिलं जातं. तर आपण एका डिशमध्ये आता यांना सगळ्यांना काढून घेणार आहोत. साधा गुलाबजामुन आणि काला गुलाबजामुनमधला हा एक डिफरन्स आहे की साधा गुलाबजामुनला पाकासोबत सर्व केलं जातं आणि काला गुलाबजामुनला नाही. आता आपण यावर डेकोरेशनसाठी सिल्वर वर्कचा वापर करणार आहोत. ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याने तुम्ही डेकोरेशन करू शकतात. अशा पद्धतीने मी सगळा काळा गुलाबजामुनला चांदीचं वर्क लावून घेतलेलं आहे. आता यावर मी पिस्ता बारीक कट करून टाकून घेणार आहे. इथे तयार आहेत आपले छान असे काला गुलाबजामुन. खूप सोप्या पद्धतीने मी इथे बनवून दाखवलेली आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा. तर अशा प्रकारे आपले 4ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.